नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत अध्यापनाचे मानसशास्त्र स्वरूपांवर चर्चा। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अध्यापनाचे मानसशास्त्र स्वरूपांवर चर्चा। मानसशास्त्र बरोबर मानस म्हणजे मन अधिक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय। शास्त्र म्हणजे काय तर एखाद्या विषयाच्या पद्धतशीर वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यास। मानसशास्त्र म्हणजे मनाचा वस्तुनिष्ठ पद्धतशीर अभ्यास म्हणजे मानसशास्त्र। सायकॉलॉजी हा शब्द सायको प्लस लोगस म्हणजे बरोबर सायकॉलॉजी हा शब्द ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे। सायको म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे विचार। आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र असे मानसशास्त्राची व्याख्या ढोबळ मनाने केली जाते। तर मानसशास्त्राचा इतिहास बघूया। मानसशास्त्राचा इतिहास। मानसशास्त्राचा अभ्यासाची सुरुवात ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल इसवी सन पूर्व 384 ते 322 पासून झाली। ॲरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक मानला जातो। ॲरिस्टॉटलच्या डी नावाच्या ग्रंथात आत्म्यासंबंधीचे विचार समाविष्ट आहेत। आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र असे ॲरिस्टॉटलने मानसशास्त्राची व्याख्या केली आहे। त्यानंतर ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो यांनी रिपब्लिक नावाच्या ग्रंथात व्यक्तिभिन्नतेविषयीचे विचार मांडले। रोमन काळात क्रिटिलियन नावाचा शिक्षणतज्ज्ञ होऊन गेला। वक्ता तयार करायच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे क्रिटिलियन म्हटले आहे। मॅकडोगल यांच्या मतानुसार मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या मॅकडोगलने उचलून धरली व त्या व्याख्येत थोडासा बदल केला। त्यानंतर मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभवी मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे असे मॅकडोगलची व्याख्या मांडली। विल्यम युंटने मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीचा अवलंबास प्रारंभ केला। इसवी सन 1879 जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठात विल्यम युंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली। मानसशास्त्र हे बोधावस्थेत शास्त्र असे विल्यम युंट यांचे म्हणणे होते। त्यानंतर सिग्मंड फ्राईडचा मनाचा 7-8 भाग अवबोधात्मकतेत असतो म्हणून फ्राईड यांनी अवबोधावस्थेला महत्त्व दिले। सुप्तावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र सिग्मंड फ्राईड यांनी मानसशास्त्राची व्याख्या केली आहे। त्यानंतर जे.बी. वॅटसन अमेरिकी वर्तनवादी शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात। मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या जे.बी. वॅटसन यांनी केलेली आहे। मॉर्गन कीन रॉबिन्सन यांनी मानवी आणि मानवेतर प्राण्यांचा अभ्यास ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या केली आहे। वुडवर्ड मतानुसार विशिष्ट वातावरणाच्या परिसराच्या संबंधित व्यक्तीच्या ज्या क्रिया घडतात त्या क्रियांचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असे व्याख्या वुडवर्ड यांनी केली आहे। वुडवर्ड यांनी वर्तनाचे सूत्र देखील मांडले आहेत। ते सूत्र खालील पुढील प्रमाणे आहेत। बिहेवियर म्हणजे वर्तन बरोबर स्टिम्युलस ऑर्गॅझम आणि रिस्पॉन्स म्हणजे उद्दीपक जीव आणि प्रतिक्रिया यांचं मिळून जे वर्तन घडतं त्याला वुडवर्ड यांनी मानसशास्त्र असं म्हटलं आहे। मानसशास्त्राची शेवटी रूढ झालेली आणि वैज्ञानिक व्याख्या पुढील प्रमाणे सांगता येईल। सजीव प्राण्यांच्या वागणुकीत यथार्थ स्वरूप व कारणे शोधून काढून मनाची मीमांसा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी ही आता वैज्ञानिक व्याख्या झालेली आहे। आधुनिक मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी प्रक्रिया सर्वप्रथम युरोपमध्ये सुरू झाली। मानसशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटल, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक विल्यम युंट आणि आधुनिक मानसशास्त्राचे जनक विल्यम जेम्स म्हणून ओळखले जातात। मानसशास्त्राच्या शाखा कोणत्या तर बघूया। मानसशास्त्राच्या एकूण 11 शाखा पडतात। त्यात पहिली आहे वैयक्तिक मानसशास्त्र, तौलनिक मानसशास्त्र, तिसरी आहे अनुवांशिक मानसशास्त्र, चौथे शारीरिक मानसशास्त्र, पाचवं सामान्य मानसशास्त्र, सहावं वैयक्तिक भिन्नतांचे शास्त्र, नंतर प्राणी मानसशास्त्र, गुन्हेगारीचे शास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र आणि सामाजिक मानसशास्त्र ह्या मानसशास्त्राच्या व्याख्या आहेत। शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय तर शिक्षकाच्या अध्यापनात मानसशास्त्र दरून असावे असे विचार 19व्या शतकाच्या प्रारंभी
होबेर, हर्बर्ट पेस्टोलॉजी यांनी मांडले आहेत. शैक्षणिक मानसशास्त्र उपयोजित मानसशास्त्र अध्ययन अध्यापनाशी संबंधित असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र असं C.E. स्किनर यांनी म्हटलं आहे. शिकणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र ते शैक्षणिक मानसशास्त्र असं जड यांनी म्हटलं आहे. तर ग्रुंथी आणि पॉवर यांच्या मतानुसार जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र होय. पॉवर आणि ग्रुंथी यांच्या मतानुसार लॅटिन भाषेत टू एज्युकेट म्हणजे टू लीड म्हणजे मार्गदर्शन करणे. मानसशास्त्राने बहाल केलेली पद्धती आहे क्रीडन पद्धती आणि मानसशास्त्राने सारी शिक्षण पद्धती निर्माण केली आहे बालकेंद्रित पद्धती म्हणून ओळखली जाते. तर ही होती मानसशास्त्राचे स्वरूप आणि व त्याच्यावर असणारी चर्चा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका.